मित्रांनो, तुम्ही जर राज्यसेवा 2025 साठी तयारी करत असाल तर त्यासाठी नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे तुम्हाला तयारी करावी लागेल. कारण की पूर्व परीक्षेला जनरल स्टडीज आणि सीसॅट या दोन पेपरांची आपल्याला तयारी करायची आहे. त्यामध्ये साधारणपणे जनरल स्टडीज मध्ये 5 ते 6 विषय आणि सीसॅट मध्ये 3 विषय, म्हणजे 6 विषय जर जनरल स्टडीजचे पकडले आणि सीसॅटचे जर 3 विषय पकडले तर जवळपास 8 ते 9 विषय आपल्याला पूर्व परीक्षेसाठी तयार करायचे आहे. आणि सोबतच मुख्य परीक्षेच्या बदलत्या अभ्यासक्रमानुसार लेखी स्वरूपासाठी आपल्याला तयारी करायची आहे. त्यामध्ये 2 भाषेचे पेपर, 1 निबंधाचा पेपर, अशी 3 पेपर, सोबतच 4 जनरल स्टडीजचे पेपर म्हणजे 7 पेपर आणि 2 ऑप्शन्सचे पेपर येते लक्षात. अशा पद्धतीने 9 पेपरांची आपल्याला तयारी करायची आहे. या 9 पेपरांची विभागणी जर आपण केली तर वेगवेगळ्या उपघटकांमध्येही जवळपास 16 ते 18 उपघटक त्यामध्ये समाविष्ट होतात. मग या पूर्व आणि मुख्यला समन्वयिकरित्या म्हणजे दोघांची एकत्रित तयारी करायची झाली तर ती कशा पद्धतीने तयार करता येऊ शकते. 11 महिन्यामध्ये क्लास करायचा की स्वयं अध्ययन करायचं यासाठी नियोजनाची अत्यंत आवश्यकता आहे. त्याकरता तुम्ही दिलेल्या क्रमांकावर काउन्सिलिंग मोफतरित्या घेऊ शकता. धन्यवाद.